हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण रवा चॉकलेट केक बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे चाळून, छोटी वाटी कोको पावडर, 1 पाऊण वाटी दही, अर्धी वाटी दूध, पिठी साखर 1 वाटी छोटी, 1 छोटी वाटी मैदा, बेकिंग सोडा 1 पोहेचा चमचा, अर्धी वाटी तेल, थोडंसं चवीनुसार मीठ, गार्निशिंगसाठी बदाम आणि पिस्ते आणि चॉकलेट इसेन्स. आता आपण चॉकलेट रवा केक बनवण्यासाठी 1 पाव वाटी दही टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पिठी साखर घेतलेली आहे 1 छोटी वाटी. ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण तेल अर्धी वाटी ते टाकून घेतलेलं आहे. दूध घेतलेले आहे 1 पाव वाटी. ते आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं. ते छान फेटून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ. आता आपण त्याच्यामध्ये 1 मोठी वाटी रवा घेतला होता तो टाकून घेणार आहोत. एक छोटी वाटी मैदा घेतला होता तो पण टाकून घेणार आहोत. कोको पावडर घेतलेली आहे ती 1 वाटी, ती पण टाकून घेणार आहोत. आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी पाणी टाकून घेणार आहोत. ते एकसारखं करून घ्यायचं. आता आपण त्या मिश्रणामध्ये इसेन्स टाकून घेणार आहोत 2 ते 3 ड्रॉप. ते परत मिक्स करून घ्यायचे. आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया. आपण केक बेक करण्यासाठी कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, आपण हे स्टँड ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनिटं कढई आपण प्रीहीट करून घेऊया. आता आपण कढई प्रीहीट करायला झाकण ठेवून देऊया. आपण हे प्रीमिक्स 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायची. थोडंसं नॉर्मल पाणी टाकून घ्यायचं ते मिक्स होण्यासाठी. आता आपण ह्या कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी त्याला बटर पेपर, अगोदर तूप लावून घेतलेलं आहे, नंतर बटर पेपर लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत. आता आपण हे प्रीमिक्स कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण हे सगळं त्यात टाकून घेऊया. आता आपण डब्यामध्ये एअर काढून घेऊया, टॅप करून घेऊया. आता आपण त्याच्यावरती आणि पिस्ते टाकून घेणार आहोत. भरपूर टाकून घ्यायचे. आता आपण कढईचं झाकण काढून घेऊया. आपण हा चॉकलेट रवा केक आपण 35 ते 40 मिनिट मंद आचेवरती बेक करून घेणार आहोत.
आता आपला चॉकलेट रवा केक 30 ते 40 मिनिट बेक करून झालेला आहे. आपण आता काढून घेऊया. आपण त्याचे साईडनं मग थोडंसं काढून घ्यायचं. आपण आता आपला आता केक तयार झालेला आहे. आपण जो बटर पेपर लावला तो काढून घेऊया. आपला चॉकलेट रवा केक तयार झालेला आहे. आता आपला हा केक खूप स्पंजी झालेला आहे.